तर गर्भवतीसह बाळाच्या मृत्यूप्रकरणी चौकशी समिती परभणीत काल रात्रीपासून तळ ठोकून आहे। चौकशी समितीच्या पथकाकडून शासकीय रुग्णालयाची पाहणी करण्यात आली। मृत महिलेच्या कुटुंबियांची समिती जबाब नोंदवणार। जबाब नोंदवल्यानंतर पुढील कारवाई होण्याची शक्यता आहे। रुग्णवाहिकेअभावी गर्भवतीसह बाळाचा मृत्यू झाला होता। चौकशीची मागणी चौकशी समिती या ठिकाणी आलेली आहे। काय मागणी करणार आहात तुम्ही? आमची मागणी आहे की 2 जीव गेलेले आहेत त्याची पूर्ण चौकशी व्हायला पाहिजे आणि जे जे दोषी आहेत त्यांच्यावर कठोर कारवाई व्हायला पाहिजे। बरं, निलंबित करायला पाहिजे। निलंबित ऑलरेडी केलेलं आहे 4 जणांना। एक जण राहिले, वर्मा डॉक्टर साहेब राहिले। ओके, त्यांना निलंबित केल्याशिवाय आम्ही गप्प राहणार नाही तर आंदोलन करणार, नाही तर परभणी बंद करणार आणि उपोषणला बसणार। 302 दाखल व्हावं त्याच्यावर आणि त्याच्यावर कठोर कारवाई व्हावं। मेडिकल कॉलेज हे कशासाठी आहे? मग त्यासाठी ते आपला पहिला सुविल चांगला होता ना, नांदेडला रेफर करायची कारण काय होतं त्याचं आम्हाला त्याचं सविस्तर माहिती द्यावी। तर तुमचा आरोप आहे का की मृतदेह सुद्धा लपवण्याचा नाही, पळविण्याचा प्रयत्न होता, लपविण्याचा नाही, पळविण्याचा। आरोपी सोबत महिलेचे पती आहेत, तुमची काय मागणी आहे या सगळ्या संदर्भात? त्यांच्यावर कारवाई हो ही आमची मागणी। सुदर्शन पाटील सर, ज्ञानेश्वर गुंडा, TV9 मराठी।